मोबाईल मी बाहेरच ठेवलेला. पाहिजे असेल तर जिथं जे ऑफिसर आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारा, मग तुम्हाला काय खरं काय खोटं ते कळेल. दुसरा एक मुद्दा बिटकॉइनच्या मुद्द्यावरची ही निवडणूक आहे आणि आम्ही विकासासाठी ही निवडणूक लढलो. आता विकास ठीक आहे, मान्य असेल, आम्हाला पण विकास करायचा आहे, पण शाश्वत विकास करायचा आहे, सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे. जी सामान्य गरजू गोरगरीब जी जनता आहे 99% ते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे. बेसिक सुविधा जे त्यांना मिळत नाहीये ते सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणार आहे. त्यांच्यासाठी दिवस रात्र आम्ही झटत राहणार आणि सगळ्या बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहणार. काल सुप्रियाताईंवरती एक बिटकॉइनच्या विषयावरून त्यांचा ऑडिओ त्यांचा आणि नाना पटोलेंचा व्हायरल झालाय. त्याच्यावरून भाजपनं जोरदार टीका केली आहे. 5 प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारले. काय तुमची भूमिका आहे? त्यांनी डिनाय केलंय की तो आवाज नाही, तर त्यांचा नाहीये ते. मी खरं तर ती ऑडिओ क्लिप मी ऐकलीच नाहीये. माझी पहिलीच निवडणूक आहे, त्याच्यामुळं भरपूर एक फोटो घेऊ ना भरपूर माझीच धावपळ होती, त्याच्यामुळे ते बघायला वेळ मिळाला नाही. अजित दादा म्हणतात तो आवाज सुप्रियाताईंचाच आहे. मी नाना पटोलेचा आणि त्यांचा आवाज ओळखतो खूप दिवसापासून. व्हायला पाहिजे असं त्यांची मागणी. ठीक आहे, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, कारण मी ते बघितलंच नाहीये. मला जरा एकदा क्लिप बघू दे, पण ताई असं करतील असं मला वाटत नाही. यावेळी पहिल्यांदाच असं झालं की अजित पवार आणि शरद पवार साहेब दोघांनाही बारामतीमध्ये अधिकाधिक वेळ द्यावा लागला आणि अगदी म्हणजे सुरुवातीची नारळ फोडण्याची सभा आणि ते शेवटी समारोपाच्या सभाला येणारे दोघेही, त्यांना दोघांनाही बारामतीमध्ये सांगता सभेला सगळे दरवेळेला असतात, त्याच्यात काही वेगळं नाहीये. आणि पवार साहेबांनी एकच दिवस दिलेला, जास्त वेळ म्हणजे जर देऊ शकले असते तर बरं झालं असतं आमच्यासाठी पण त्यांना शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी आहे. बाकीकडे पण उमेदवार आहेत. पवार साहेबांनी एक दिवस दिला, तो आमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे. त्यांनी एवढा वेळ एक दिवस पण कधीच ह्याच्या आधी इथं प्रचारासाठी दिला नव्हता. तो माझ्यासाठी दिला. मी मनापासून त्यांचा आभारी. आणि दुसऱ्यांनी जेवढा वेळ दिलाय किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने काम करायचंय, शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे आणि सगळे त्यांच्या पद्धतीने काम करू शकतात. पहला चुनाव है आपका, किस तरह से किसे आप इस चुनाव को देखते हैं? नहीं, अभी जो हमको कष्ट लेने थे वो सब कष्ट हम सब ने लिए. मैं, मेरा कुटुंब परिवार सब, हमारे जो कार्यकर्ता है, सब ने बहुत मेहनत ली और अभी सिर्फ हम सब बूथ पे जाके कुछ गलत या महिलांना सुद्धा भाव माहित